मनातील अंतरंग उलगडणारा श्री संवाद. सर्वप्रथम सर्वांना आज गणेश जयंती आहे. गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो. सोलापूर शहराच्या महापौरपदाची सोडत ही खुल्या गटासाठी झालेली आहे. या अनुषंगाने शहराध्यक्ष रोहिणीताई हे आज दिवसभरात जे काही इच्छुक लोक त्या पदासाठी असतील त्यांची नावे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना प्रदेशाला पाठवतील आणि त्यातनं निर्णय प्रदेश स्तरावरती पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून होईल. आता आज खुला प्रवर्ग झाल्यामुळं आज समजेल की किती लोकांची इच्छा आहे. त्या खुला म्हणजे काय तर सगळ्यांनाच त्यात इच्छा व्यक्त होता येतील. त्या अनुषंगाने जेवढे काही इच्छुक त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतील त्या अनुषंगाने पाठवतील. असं पण बोललं जातं 2 नगरसेवक याबाबतचं तुमच्याकडनं समजलं की काय असे निकष आहेत, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये काही घडू शकतं हे मी अनेक वेळा जबाबदारीने बोललो. पक्षाला जे नाव उचित वाटेल त्या अनुषंगाने पक्ष निर्णय घेईल. विनायक कोंडालेंचं नाव चर्चा सुरू झाली राजकीय वर्तुळात. नाव आहे चर्चेत का आघाडीवरती? आघाडीवर पण आहे आणि चर्चेत पण आहे. आघाडीवरती आहे हे तुमच्याकडनं कळलं. नाव चर्चेत आहे. समाज माध्यमांवरती आम्ही वाचलेलं आहे. त्यांच्यासह अनेक लोक आहेत पक्षात जे काम करतात किंवा महापालिकेत काम करतात. ते मला वाटतं 2007 पासून स्वाभाविक आहे. कोणालाही समर्थकांमध्ये तशी इच्छा असणं गैर नाही, परंतु कोण व्हावा याबाबतचा निर्णय सर्वस्व पालकमंत्री महोदय आणि प्रदेश भाजप घेईल. आणि मला वाटत नाही की महापौरच्या निवडीमध्ये एखादा विशिष्ट स्केल हँडलने भाजप विचार करेल. भाजप हा नेहमी धक्कातंत्राला अवलंबणारा पक्ष आहे. त्यात भाजपाला जे योग्य वाटतं भाजप निर्णय घेते, परंतु त्या निर्णयाला सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. झेडपीच्या